WITच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान दिन प्रदर्शनाच्या निमित्तानं फिंगरप्रिंट व्हेकल सेन्सरला प्रथम क्रमांक देण्यात आलाय। वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या जनरल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीनं प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आयडिया प्रेझेंटेशन अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन या उपक्रमात फिंगरप्रिंट व्हेकल सेन्सर या प्रकल्पास प्रथम क्रमांक, डिजिटल बेंच या प्रकल्पास द्वितीय क्रमांक, लेझर डायोड अँड फोटो रजिस्टर बेस्ड ॲग्रिकल्चरल पॅरामीटर सिक्युरिटी सिस्टीम या प्रकल्पाला तृतीय क्रमांक, तर अल्ट्रासोनिक रडार सिस्टीम आणि स्मार्ट शॉपिंग ट्रॉली या 2 प्रकल्पांना उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली। सर चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या रामन इफेक्ट संशोधनाच्या सन्मानार्थ भारतात 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो आणि याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी भारत सरकारनं इंडिजिनस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत या थीमवर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करीत आहे। याच पार्श्वभूमीवर WIT मध्ये आयोजित जनरल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीनं प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आयडिया प्रेझेंटेशन अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन उपक्रम यशस्वीपणे पार पडला। विजेत्या संघाला वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा, प्राचार्य डॉक्टर विजय आठवले आणि विभाग प्रमुख डॉक्टर नितीन ग्रामोपाध्ये यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। WITचे माजी विद्यार्थी दैदिप्य वडापूरकर, प्रभाकर पवार, श्याम येमूल, संजय नोगजा, प्रमोद शिवपूजा, सुशील सोनी आणि प्रज्वल तापसी यांनी या स्पर्धेचं परीक्षक म्हणून काम पाहिलं। या उपक्रमात प्रथम वर्ष अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेले सुमारे 200 विद्यार्थ्यांनी 50 संघाच्या माध्यमातून विविध वर्किंग मॉडेल सादर केले। नाविन्यपूर्ण स्थापत्य, ऑटोमेशन, पर्यावरण, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, कृषी, अंतराळ यासह अनेक विषयांचा समावेश यामध्ये होता। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दोटी आणि प्राध्यापक नागराज खराडे यांनी केलं, तर आभार प्राध्यापक दीपाली वाडकर यांनी मानले।